गेल्या काही दिवसांपासून एक पक्षी आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित घराच्या शोधात होतं. शेवटी त्याला एक जुनी विहीर सापडली, जिथल्या भिंतींना भेगा होत्या. त्यामध्ये छोटी झाडं उगवली होती. घरटं बनवण्यासाठी ती जागा एकदम सुरक्षित होती. त्या दृष्ट मांजरामुळे आपल्या पिलांचा जीव गेला. काश ही जागा आपल्याला आधी सापडली असती. जे झालं ते झालं. आता रडून काय उपयोग? धीर धर. कधी ना कधी त्या दुष्ट मांजरीच्या पापाचा घडा नक्की भरेल. विहिरीत आजूबाजूला राहणारे इतर पक्षी आणि प्राणी त्यांना भेटायला आले. तिथे एक कासव सुद्धा राहत होता. त्या पक्षाच्या पत्नीला वाईट वाटत होते, कारण तिथे तिच्या जाती जमातीचं कोणीच नव्हतं. वेडी आहेस तू. जेव्हा त्या मांजरीने आपली पिल्लं खाल्ली तेव्हा आपल्या जातीचे लोक फक्त बघत राहिले. कोणी मदतीला आलं नाही. जे संकटात कामाला येतात तेच खरे आपले असतात. हळूहळू त्या पक्ष्याची जोडी सर्वांशी मिळून मिसळून राहू लागली. कासव तर त्यांच्या घरच्या वडीलधाऱ्या माणसासारखे झाले. काही दिवसांनी त्या पक्ष्यानं 2 अंडी दिली आणि त्यातून गोंडस पिल्लं बाहेर आली. ही पिल्ले तर खूप छान आहे. पूर्ण विहिरीत आनंदाचं वातावरण होतं. कासव दादा, आम्ही शेतात चारा शोधून येतो. तोपर्यंत आमच्या पिलांकडे लक्ष राहू द्या. काळजी करू नका, मी इथेच आहे. दुपारची वेळ होती. दोघं पक्षी अन्न शोधण्यासाठी बाहेर गेले होते. इतक्यात तिथे ती दृष्ट मांजर आली. तिची नजर झाडावरच्या घरट्यातल्या पिल्लांवर पडली. शेवटी ही दुष्ट इथे आलीच. आज हिला धडा शिकवावाच लागेल. कासव विहिरीतून बाहेर आला आणि मांजरीला म्हणाला, काय मावशी, आज इकडे कशी काय? काही नाही रे, असेच फिरायला आले होते. तुला लाज वाटत नाही या छोट्या पिलांना खायला? भूक लागलीये, मला काहीही ऐकायच नाही. मावशी, तू तर खूप दयाळू आहेस. ही छोटी पिल्लं सगळ्यांची लाडकी आहेत. तू तर उंदीर खातेस, दूध पितेस. या बिचाऱ्या पिल्लांना सोडून दे ना. ठीक आहे भाऊ, मला समजले. मला माफ करा. मी जवळच्या घरी जाऊन दूध पिईन. मुलांना मारून मला काय मिळणार? कासवाने समजवल्यानंतर मांजरीला दया आली आणि ती तिथून निघून गेली. बोध, एकता आणि मदत आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवते. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.